तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. की भावनो, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ ते तुम्हाला माहिती असेल कोणत्या टॉपिकला व्हिडिओ केला आहे, कारण की आपण थंबनेलला पूर्ण डिझाईन प्रोव्हाइड केलेली असते. थंबनेल बघूनच तुम्ही क्लिक करता व्हिडिओवरती, ओके, जेणेकरून तुम्हाला समजतं की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला आहे. तर जास्त व्हिडिओ भावनो जास्त सांगायचं नाही आहे. आजचा व्हिडिओ भावनो तुम्हाला माहिती असेल, महाशिवरात्रीनिमित्त आपण काय केलं आहे, कडकमध्ये शुभेच्छुक बॅनर डिझाईन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे फोटोचा वापर करून आपण पूर्ण डिझाईन बनवलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघू शकता आपण फोटोशॉप. तुम्हाला पिक्सल लॅबवरती पण PLP फाईल भेटणार आहे भावनो, कारण की आता याची डेट आहे, तुम्हाला तर माहिती असेल महाशिवरात्री कधी आहे ती. ओके, ग्रुप बॅनर वगैरे येईल लवकरच, लक्षात घ्या. आता जसं बॅनर येत आहेत तसं तुम्ही व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला समजेल. लग्नाचे व्हिडिओ पाहिजे असेल, लग्नपत्रिका व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल किंवा पत्रिकेचे, तरी पण व्हिडिओ आलेले आहेत, जाऊन तुम्ही PLP वरती बघा. बरेच जण बघत नाही आहेत, लक्षात घ्या. ओके, जे नवीन असतील त्यांना तर काही सांगायची गरज नाही, ते बघत जातील. ओके, तर इथे बघू शकता आपण फोटोशॉपमध्ये यूज करतोय, कारण की आता तुम्ही म्हणाल भावनो फोटोशॉपवरती पण आहे, PLP पण आहे. लक्षात घ्या, PLP फाईल आपण प्रोव्हाइड केलेली असते भावनो. ती येऊन जाईल 1 ते 2 सॉरी 1 ते 2 दिवस नाही म्हणू शकत, म्हणजे अर्ध्या दिवसानंतर किंवा म्हणजे संध्याकाळी वगैरे असं बघू शकता, कधी पण येईल. लक्षात घ्या. ओके, नाहीतर तुम्ही मेसेज करता भाऊ PLP नाही आली, येईल. कारण की भावनो जी फोटोशॉपला डिझाईन बनते सेम तीच बनवायला पिक्सल लॅबला पूर्ण टाईम लागतो. प्लस त्याची PLP बनवा, परत शेअर करा, गुगल ड्राईव्हची लिंक द्या, बरंच काय काय असतं म्हणून, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता हे झाले पूर्ण. आता ह्याची साईज सांगतो तुम्हाला, साईज काय आहे. जसे की नेहमीप्रमाणे आपण 12x14 ही जी आपली इंचेसमध्ये साईज आहे, जी इंस्टाग्रामचा जो रेशिओ तुम्हाला माहिती असेल बघा, पोर्ट्रेटमध्ये जे आपण फोटो वगैरे काढतो त्या फॉर्मॅटमध्ये. ओके, तर इथे बॅकग्राऊंडला आता काय केलं आपण, नॉर्मल ऑरेंज कलर घेतलेला आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण फोटो यामध्ये यूज केला आहे, जेणेकरून त्याचा लुक भावनो जेव्हा येतो ऑरेंज कलरने, लक्षात घ्या. त्यामुळे आपण ऑरेंज कलरचा एक बॅकग्राऊंडला कलर पूर्ण फिल केलेला आहे. त्याच्यानंतर वरती व्हाईटचं बघू शकता स्पॉट मारले. व्हाईटचा स्पॉट असं अशासाठी आहे की तिथे आपण पूर्ण जे नाव वगैरे आहे ते लिहिणार आहे, लक्षात घ्या. जेणेकरून जे नाव लिहाल ना ते आपलं दिसण्यात येणार आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता अजून बॅकग्राऊंड वगैरे घेतलं आहे थोडंसं क्रिएटिव्हिटी करण्यासाठी. ओके, तर लेअरवरती लक्ष द्या, लेअरवरती, आणि मी काय बोलतोय कसं बोलतोय ते लक्ष द्या. तुम्ही काय काय जण बरेच आवाज म्यूट करून व्हिडिओ बघत असतात पासवर्डसाठी, पण पासवर्ड आपण बोलून सांगितलेला असतो, जो तुम्हाला कानाने जेव्हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, तर त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे, बघू शकता हे बॅकग्राऊंड आहे. ते बॅकग्राऊंड आपण इथे ओव्हरलॅप वगैरे करून एक असं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. बस हा आहे आपला बॅकग्राऊंड. या बॅकग्राऊंडवरती आपल्याला जे काही पुढचे डिझाईन चालू करायचे ना, ते आता हे सर्व बॅकग्राऊंडच्या नंतर आहे. ओके, नॉर्मल कलर घेतलेला आहे, ऑरेंज कलर. त्याच्यावरती अजून एक येलो कलरचा असा टेक्स्चर आहे, प्लस व्हाईट कलरचा पोर्शन आपण यामध्ये फिल केलेला आहे. तुम्ही इरेज पण करू शकता, असं काय नाही. फक्त पिक्सल लॅबमध्ये जरा प्रॉब्लेम आहे इरेजचा. त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटोशॉपवरती कसं एकदम ओपन, आणि समजा आता मी पिक्सल लॅबमध्ये पण व्हिडिओ केला असता, ते करणार एक 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 वरती खाली बनवून त्याच्यामध्ये बोलता व्हिडिओ नाही करू शकत, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये तुम्हाला पूर्ण एकदम क्लिअर सांगू शकतो, कारण की एकदम फ्रीडम असतो, लक्षात घ्या. म्हणजे माऊस वगैरे इथे मी सांगू शकतो, प्लस इथे मोबाईल वगैरे रेकॉर्डिंग वगैरे जे काय चालू आहे तुम्हाला माहिती असेल. ओके, इथे खाली स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे चालू आहे. त्याच्यानंतर आता फोटो इथे बघू शकता, हे फोटो हे आपले शिवाजी महाराज तुम्हाला माहिती असेल. ओके, हा फोटो आपण एडिट केलेला आहे, म्हणजे गुगलवरून घेतलेला आहे, जो तुम्हाला भेटून जाईल. Pinterest वगैरे आपले जे वेबसाईट आहेत, ओके, तिकडून तुम्हाला भेटून जातील. इथे बघू शकता, इथे जर तुम्ही सर्च वगैरे केले, ही भावनो एअरब्रश म्हणून .com म्हणून एक साईट आहे, त्याच्यावरती तुम्ही इमेज वगैरे जे काय आहे ते HD करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता, त्याच्यावरती आपण केलेलं आहे इमेज क्लिअर. त्याच्यानंतर पुढे त्याला आपण थोडं राईट साईड, जी कारण आपल्याला जे लिहायचं आहे ते ह्या साईडला लिहायचं आहे, इकडे लिहायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपण हलकंसं इथे बघू शकता. आता याला मी तुम्हाला दाखवतो, याला अनलॉक काढून टाकायचं. ओके, हा फोटो आहे, हा फोटो असा आपला ओपन आहे. तुम्हाला मी प्लेन फोटो पण देतो, प्लस तुम्हाला PNG फोटो पण प्रोव्हाइड करतो. ओके, ह्याला आपण काय केलं बघू शकतो, याच्यावरती हा इथे तुम्हाला दिसत असेल, ह्याच्यावरती ॲड लेअर मास्क, ह्याला लेअर मास्क म्हणतात. याच्यावरती क्लिक केलं ना तुम्हाला एक लेअर मास्क येईल, त्याला तुम्ही इरेज करायचं. इथं बघू शकता ते इरेजर आहे, इरेजरची याची हार्डनेस कमी करून घ्यायची. ओके, तुम्हाला जेवढं इरेज करायचं ना हलका इथे बघू शकता, एकदम हलकंसं, म्हणजे एकदम काय बघू शकतो, एकदम लाईटली. ओके, बरेच जणांना नाही समजत, असं एकदम तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही इरेज करून घ्यायचं. नाहीतर काय करा, आहे तसं ठेवून द्या. मी तुम्हाला आता दाखवण्यासाठी करून दाखवलेलं आहे. ओके, ऑलरेडी बघू शकता मी असं ठेवलेलं आहे. एवढं मला पोचून घेतलं आहे. त्याच्यानंतर पुढे जातो. पुढे गेल्यानंतर इथं वरती बघू शकता, हे तुम्हाला माहीत असेल, जे तोरण वगैरे जे काही PNG आहे ना ती आहे. ओके, म्हणून पहिला पासवर्ड आहे भावनो 2222. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता, आता आपण टेक्स्ट एक ग्रुप आहे, इथं ग्रुपमध्ये आपण नाव लिहिलं. इथं बघू शकता महाशिवरात्री
ओके, हे एक टेक्स्ट आहे, हा फॉन्ट आहे. या फॉन्टला आपण काय केलं आहे, फक्त स्ट्रोक दिला आहे म्हणजे आउटलाईन. ओके, ते स्ट्रोक देण्यासाठी आपण त्याला ग्रुप केलं आहे, कारण की ती दोन्ही नावांना मिळून एक स्ट्रोक तयार होईल, लक्षात घ्या. ओके, नाहीतर दोघांना सेपरेट सेपरेट मग तो ह्याचा जो आहे स्ट्रोक तो या ह वरती आला असता. त्याच्यामुळे आपण दोघांना एकत्र करून आपण त्याला ग्रुप केलं आणि त्याला स्ट्रोक दिलेला आहे. ओके, इथे बघू शकता हे ग्रुप आणि ही सिंगल लाईन. ओके, ही तुम्हाला ते दिसते बघू शकतात. आणि खाली आपण लिहिले बघू शकता, तुम्हाला दिसते निमित्त सर्व. तुम्ही आता व्हिडिओ स्किप करून बघणार, ऐकणार नाही, कारण की तुम्हाला पासवर्ड फक्त माहीत पाहिजे असतो व्हिडिओमध्ये. ओके, म्हणून जे सांगतोय ते ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल. हीच डिझाईन आहे, ही डिझाईन बघून तुम्ही दुसरी डिझाईन पण बनवू शकता. ओके, असं काही नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, ते तुम्हाला माहिती असेल 19 फेब्रुवारी. त्यानिमित्ताने पण आपण डिझाईन केलेली आहेत, लक्षात घ्या. ओके, व्हिडिओ येतील, नसले बघितले तर तुम्ही काय करा, आपल्या इंस्टाग्रामला वगैरे फॉलो करून घ्या, तिथे तुम्हाला पोस्ट बघायला भेटेल नवीन नवीन. ओके, इथे शायरी आहे. आपण पहिलं टेक्स्ट एडिट केलं, साईज बघून घेतली आपल्याला केवढी पाहिजे, कुठे ॲड करायचे, सर्व सेट करून घेतलं. ओके, हे तुम्हाला मी सांगणार नाही, पण का, कारण की आता हे माझ्या पद्धतीने मी करतोय बॅनर. जेव्हा तुम्ही डिझाईन कराल तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करता आले पाहिजे, लक्षात घ्या. ओके, नाही तर मी सांगितलं इथे लावायचं म्हणजे तुम्ही पण इथेच लावायला पाहिजे असं काय नाही. तुमच्या हिशोबाने तुम्ही आता हे नाव इथे लिहिलं ना, तुम्ही हे नाव वरती पण लिहू शकता. ओके, महाशिवरात्री, त्याच्या खाली शुभेच्छुक वगैरे जी शायरी वगैरे आहे ती तुम्ही इकडे ह्या साईडला सेट करू शकता. पण मी हा एवढाच पोर्शन दिला आहे, जेणेकरून जे आहे ते सर्व आपल्या इथे मॅटर येणार आहे. ओके, ही शायरी बघू शकता, तुम्हाला शायरी वगैरे दिसते, ती गुगलवरून सर्व भेटते. असं काही नाही की तुम्ही आता जाता पुस्तकं उघडता त्याच्यामध्ये असते, असं काही नाही. सर्व गुगलच भेटणार आहे तुम्हाला. ओके, फक्त शोधता आलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला सर्व ऐकतं पाहिजे असतं. बरेच जण आहेत भाऊनो, व्हिडिओ बघून पण असं म्हणतात की भाऊन पासवर्ड भेटत नाही, तुम्ही सांगून द्या. कसं सांगणार? एक दिवसाचं भाऊनो जे काय असतं ते सांगू शकतो माणूस, पण 10 दिवस, 1 वर्षापूर्वीचा, 2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ, 10 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ कसं कोण सांगू शकतो पासवर्ड? तुम्ही तरी सांगाल का? का सर्वांचे लिहून ठेवायचे पासवर्ड भावनो, लक्षात घ्या. हां, नाही सांगू शकत ना. सरळ मी त्यांना सरळ सांगतो की भावनो नाही सांगू शकत. जे आहे ते सर्व व्हिडिओच्या आतमध्ये असतं, व्हिडिओच्या बाहेर काय तुम्हाला भेटणार नाही. ओके, दुसरा पासवर्ड आहे भावनो 2626. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. इथे बघू शकता, तुम्हाला काय दिसतंय, हे बेल आहे. ओके, हे पान, आता तुम्ही याला ट्री म्हणू शकता, बेलाचं पान म्हणू शकता, की काय जे आहे ते आपण आपल्या भाषेमध्ये बोलूया. ओके, बघू शकता थोडं क्रिएटिव्हिटी आली. काय केलं आपण, हे फक्त एकच पान होतं आपल्याजवळ, हे बघू शकता हे पान, त्याला आपण इथे ॲड केलं, इकडे ॲड केलं, इकडे त्याची कॉपी करायची. कॉपी करायला काय करायचं, कंट्रोल जे दाबलं तरी पण फोटोशॉपने कॉपी होतं. पिक्सल लॅबला तर तुम्हाला माहिती असेल तिथं कॉपीचं ऑप्शन आहे, लक्षात घ्या. ओके, आणि जर सिम्पल इथं तुम्ही अल्ट दाबून आणि माऊसचा लेफ्ट क्लिक करून जर तुम्ही याला स्क्रोल केलं ना साईडला, तर त्याचं पण डुप्लिकेट कॉपी होते. ही शॉर्टकट की आहे फोटोशॉपमध्ये. पिक्सल लॅबला तर काय डायरेक्ट कॉपीचं खाली ऑप्शन आहे. बस एवढंच मॅटर आहे. बघू शकता फोटो, बॅकग्राऊंड आणि नाव आणि शायरी, बस एवढंच या बॅनरमध्ये आहे. पण ते करण्यासाठी म्हणून बरेच टाईम लागतो, लक्षात घ्या. असं काय नाही की लगेच होतं म्हणून. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता शुभेच्छुक. आता शुभेच्छुकांसाठी मी असा एक म्हणजे शेप बनवला आहे. हा शेप तुम्ही आता पिक्सल लॅबला बनेल की नाही बनेल ते पण सांगू शकत नाही, पण बनवू शकतो. कसं ते क्रिएटिव्हिटी पाहून त्यासाठी वेळ लागणार. ओके, पण मी तुम्हाला पूर्ण याची जी शेप आहे त्याची पूर्ण PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार, लक्षात घ्या. ओके, सेम असे जे PNG त्याच्यावरती आपले जे शुभेच्छुक असतील त्यांचा फोटो ॲड करायचा. हे काय आता सांगण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही स्वतःचा फोटो किंवा तुमची ऑर्डर वगैरे जर असेल, कोण क्लायंट वगैरे असतील त्यांचा फोटो इथे ॲड करायचा. ओके, बघू शकता एवढंच आहे या महाशिवरात्रीच्या बॅनर डिझाईनमध्ये. पण जे आहे ते सर्व तुम्हाला एकदम बघू शकता पूर्ण सांगितलं आहे, कसं सेट करायचं, काय सेट करायचं. सर्व व्हिडिओमध्ये जी स्टेप असते तेच स्टेप ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर बघू शकता थोडंसं लाईटनेस इफेक्ट आहे. त्याच्यानंतर इथे आपण इफेक्ट दिला आहे. इथे इफेक्टचा ऑप्शन आहे बघू शकता. इथे व्हायब्रन्स, कलर सॅच्युरेशन प्लस कलर बॅलेन्स, ओके, ब्लॅक अँड व्हाईट वगैरे असे तुम्ही इफेक्ट देऊ शकता. तर मी याला व्हायब्रन्समध्ये हा दिलेला आहे इफेक्ट, जेणेकरून थोडं एकदम लाईट म्हणजे एकदम ग्लोईंगसारखा इफेक्ट पडेल. ओके, लक्षात घ्या. बघू शकता जो तुम्ही आता स्टार्टिंगला तुम्हाला दाखवता. ऑफ करूया. इथे बघू शकता ऑफ केलं आहे, हे पण ऑफ केलं आहे. बघू शकता थोडं लाईट झालेलं आहे चेहऱ्यावरती, लक्ष ठेवा फक्त. ओके, त्याच्यानंतर मी थोडं आता मला वाढवतो. ओके, म्हणजे ऑन करतो. बघू शकता चेहऱ्यावरती प्लस इकडे बघू शकता थोडा लाईटनेस ग्लोईंग आलेलं आहे, लक्षात घ्या. अशा पाहून हे जे असतं ते सर्व आपण इफेक्ट यामध्ये जे तुम्हाला आता मी प्रोव्हाइड करून दाखवलं व्हायब्रेशनमधून ते दिलं जातं. ओके, हे झालं भाऊनो फोटोशॉपमध्ये PHP फाईल. तुम्हाला PLP फाईल पण भेटेल लवकरच भाऊनो. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जेणेकरून जे व्हिडिओ येतील भाऊनो त्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करत राहा. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. तिसरा पासवर्ड आहे भावानो 4545. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये, जे येणार आहे भावानो 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. धन्यवाद.